नमस्कार मित्रांनो, मी आकाश वड्डे आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये जिमनीची आज पूर्णपणे माहिती घेणार आहोत। मारुती सुझुकीची जिमनी आहे। तर जिमनीची आपण इथून बॅजिंग बघू शकता। अतिशय चांगल्या प्रकारची बॅजिंग आहे। क्रोम फिनिशिंग दिलेलं आहे। प्रोजेक्टेड हेडलॅम्प्स आणि आपल्याला वॉशरसुद्धा दिलेला आहे हेडलॅम्पसाठी। इथं फॉग लॅम्प बघू शकता। इथे जिमनीची ब्रँडिंग दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा आपल्याला जो ऑफ रोडिंगचा फील आहे तो आपल्याला या गाडीकडे बघून भेटतो। इथे इंडिकेटर बघू शकता आपण। इथं सुद्धा आपण वॉशर दिलेला आहे। जिमनी आपल्याला जर खरेदी करायचं असेल तर नेक्साच्या आउटलेटमधून आपण जिमनीला खरेदी करू शकतो। 15 इंचाचे जे अलॉय व्हील्स आहेत ते आपल्याला इथं बघू शकता। ऑफ रोडर व्हील्स नाहीत आपल्याला हे, तर हायवे व्हील्स इथं दिसायला मिळतात। तर बघू शकता साईडला इंडिकेटर आणि जे माउंटेन आहे ऑफ रोडर आहे त्याच्यामुळे इथं माउंटेनचे आपल्याला इथं एक ग्राफिक्स दिलेलं आहे। इथं रिक्वेस्ट सेन्सरसुद्धा दिलेलं आहे। हे रिक्वेस्टचं बटन आहे, म्हणजे आपल्याला दरवाजा उघडायचा असले तो दाबून आपण उघडू शकतो। इथं आपण बघू शकता सिल्वर आणि ब्लॅकमध्ये दिलेलं आहे। जर आपण इंटेरियर बघितलं तर ब्लॅक कलरमध्ये पूर्ण इंटेरियर आहे आणि लेदरचे जे स्टेअरिंग आहे त्याला रॅप केलेले आहे। स्पीडोमीटर, MID मीटर आणि स्टेअरिंगवर कंट्रोल दिलेले आहेत। क्रूज कंट्रोल, पॉवर स्टेअरिंग, स्पीडोमीटर आणि टॅकोमीटर आपल्याला बघायला इथं मिळतात। गाडी चालू करण्यासाठी पॉवर स्टार्टचं बटनसुद्धा दिलेलं आहे। इथं साईडला बघू शकता आपण मोबाईल होल्डिंगसुद्धा दिलेलं आहे। जी 9 इंचची इथं इन्फोटेनमेंट सिस्टम दिलेलं आहे। टच स्क्रीन आहे। ॲटो कारप्ले आणि अँड्रॉइड ॲटो हे अतिशय चांगल्या प्रकारे इथं सपोर्ट करण्यात येतं। जे आपल्याला बघू शकता इथं जे गिअर्स दिलेले आहेत ते 5 गिअर दिलेले आहेत आणि एक रिव्हर्स आहे। हाय लो नावाचा सुद्धा गिअर आपल्याला इथं बघायला भेटतो 2 व्हील ड्राईव्ह आणि 4 व्हील ड्राईव्हमध्ये। साईडचा आपल्याला मिरर बघू शकता। त्या मिररमध्ये मागची जी साईड आहे अतिशय चांगल्या प्रकारे कव्हर करता येते आणि ACचे वेंटसुद्धा आपण इथं पाहू शकता। हार्ड प्लास्टिकमध्ये इथं आपल्याला डॅशबोर्ड दिसत आहे। तर इथं बघू शकता फॅब्रिकमध्ये सीट इथं दिलेले आहेत। लेदरची सीट कंपनी इथं प्रोव्हाइड करत नाही आहे। तर आपण बघू शकता आणि आपल्याला जर सीट जर झुकवायचं असेल तर आपण अशा प्रकारे याला झुकवू शकतो। अतिशय चांगल्या प्रकारे इथं आराम करण्यासाठी आपल्याला दिसत आहे। तर कंपनीने इथं 6 एअरबॅग प्रोव्हाइड केलेले आहेत। को ड्रायव्हर आणि ड्रायव्हरला एअरबॅग इथं सपोर्ट आहे। ACचे व्हेंट बघू शकता आणि तिथून आपण ACचे जे नॉब्स आहेत ते कंट्रोल करू शकतो। हिल डिसेंट कंट्रोल आणि ट्रॅक्शनचं कंट्रोल इथं आपल्याला इथं बघू शकता। 12 व्होल्टचं चार्जिंग सॉकेटसुद्धा दिलेलं आहे आणि साईडचे जे मिरर आहेत ते खालीवरी करण्यासाठी आपल्याला इथं बटनसुद्धा कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे। तर इथं बघू शकता आपण जे मागचे व्हीलसुद्धा आहेत 15 इंची अलॉय व्हील आहेत। जर लेंथ बघितलं 3985 mm लेंथ आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स जर बघितला तर याचा 210 मिलीमीटरचा याचा ग्राउंड क्लिअरन्स आहे। विड्थ जर बघितली तर 1645 mm विड्थ आहे आणि हाईट जर बघितले 1720 mm याची हाईट आहे। आणि कंपनीने इथं आपण बघू शकता आपले वॉटर हिलसुद्धा दिलेले आहे। वॉटर रेल असतात त्यासुद्धा आपल्याला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे। मागं बघूत आपण अँटिनासुद्धा दिलेला आहे। डिझेलचा टँक आणि ऑल ग्रिप मारुती सुझुकीचं ऑल ग्रिपचं इथं बॅजिंगसुद्धा दिलेले आहे आपल्याला साईडला। आणि नेक्साची आपण बॅजिंग बघू शकता इथं। आणि जो मागचा टायर आहे तो बी अलॉय व्हीलमध्ये इथं कंपनी याला स्टेपनी प्रोव्हाइड करते। अगेन पाहू शकता आपण रिक्वेस्ट सेन्सर इथे दिलेलं आहे। जिमनीची बॅजिंग आहे आणि मागच्या प्रकारे आपल्याला एक जे बॅकलाईट आहे ते आपल्याला इथं बघू शकता। तर बूट स्पेस बघू शकता 210 लिटरचा बूट स्पेस आहे। अतिशय चांगल्या प्रकारचा बूट स्पेस आहे। जर तुम्ही बूट स्पेस वाढवायचा असेल तर तुम्हाला मधले सीट डिक्लाइन करावं लागतं। आता आपण जिमनीचे थोडे टेक्निकल स्पेसिफिकेशन बघूयात। जर इंजन टाईप जर बघितलं तर K15B टाईपचं इंजन आहे। डिस्प्लेसमेंट 1462 cc मध्ये येतं, ज्याचे की मॅक्स पॉवर हे आपल्याला 103 bhp पॉवर जनरेट करतं 6000 RPMला। 4 सिलेंडरमध्ये ही गाडी येते आपल्याला आणि 4 वॉल्व पर सिलेंडर आपल्याला इथं बघू शकता। ट्रान्समिशन टाईप ऑटोमॅटिक ट्रान्समिशन विथ मॅन्युअलसुद्धा आपल्याला इथं बघायला भेटतो। गिअरबॉक्स आहे, 4 स्पीड गिअरबॉक्स आहे। इथे आपण थोडीशी आता गाडीची लांबी आणि रुंदी बघूया। 3985 लेंथ आहे। 1645 mmचा हिचा जो विड्थ आहे आणि जी हाईट आहे 1720 mm याची हाईट्स आहे। बूट स्पेस जर बघितला 211 mmचा याचा बूट स्पेस आहे। ग्राउंड क्लिअरन्स 210 mmची ग्राउंड क्लिअरन्स आहे। व्हील बेस 2590 mmचा आहे। फ्रंट ट्रेड म्हणजे 1395 mmचा आहे आणि रिअर ट्रेड 1405 mmचा आहे। ग्रॉस वेट जर बघितलं तर 1545 kg याचं ग्रॉस वेट आहे। म्हणजे पेट्रोल टाईपमध्ये ही गाडी येते। साधारणतः 16 ते 17 km/h याचं ॲव्हरेज आहे। फ्यूल टँक 40 लिटरचा याचा फ्यूल टँक आहे आणि BS6चा याला इंजन दिलेलं आहे। टॉप स्पीड 155 km/h टॉप स्पीड आहे आणि पॉवर स्टेअरिंग इलेक्ट्रिक आहे। स्टेअरिंग जे आहे ते स्कोपिक होते। टर्निंग रेडियस 5.7 मीटरचा आहे। जर ब्रेक बघितलं तर पहिले जे पुढचे ब्रेक आहेत ते डिस्क ब्रेक येतात आणि मागचे ड्रम ब्रेक येतात। आणि ही पुन्हा कम्फर्टची बोलायला गेलो तर पॉवर स्टेअरिंग, पॉवर विंडो फ्रंट आणि रिअरचे, एअर कंडिशनर, हीटर, ॲडजस्टेबल स्टेअरिंग, ॲटोमॅटिक क्लाइंब कंट्रोल, असिस्टन्स
आणि आता इथं आपल्याला जे कलर आहेत ते बघूया. नेक्स्टचा ब्ल्यू कलरसुद्धा आपल्याला इथं उपलब्ध करण्यात येतो. स्लेजिंग रेड हा कलरसुद्धा आपल्याला इथं जिमनीमध्ये पाहायला भेटतो. बुलिश ब्लॅक हा सुद्धा कलर आपल्याला इथं पाहायला भेटतो. स्विलिंग रेड विथ बुलिश ब्लॅक रूफ हा कलर कॉम्बिनेशन बी आपल्याला इथे येतो. कायनेटिक येलो विथ बुलिश ब्लॅक रूफ हा सुद्धा आपल्याला कलर कॉम्बिनेशन आहे. ग्रेसुद्धा आपल्याला कलर कॉम्बिनेशन येतो आणि इथं व्हाईटसुद्धा आपल्याला कलर कॉम्बिनेशन येतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.